पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। सिंदखेडा तालुक्यातील बळीराजा हवालदिल अवकाळी व बेमोसमी पाऊस। गेल्या 3 दिवसांपासून सिंदखेडा शहरासह तालुक्यात बेमोसमी पावसानं कहर केलाय। अनेक शेतकऱ्यांचं यामुळे नुकसान झाल्याचं वृत्त असून अवकाळी आणि बेमोसमी पावसाचा सत्र आता जणू काही महाराष्ट्राच्या शेतीचा अविभाज्य भागच बनला आहे। हवामानातील अस्थिरता, अनिश्चित पावसाचे चक्र आणि त्यावर भर म्हणजे हवामान बदलाचे वाढते परिणाम, या सगळ्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अवकाळी पावसामुळे धुळे जिल्ह्यातील अनेक भागातील तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पिके कापणीस तयार असतानाच आलेल्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांची सारी स्वप्न या बेमोसमी पाण्यात गेली आहेत। मका, कापूस, सोयाबीन, तूर तसेच भाजीपाला या पिकांवर अवकाळी पावसाचा विशेष फटका बसलाय। शेतकरी दिवस रात्र मेहनत करून पीक उभे करतो, पण शेवटच्या क्षणी निसर्गाचा कोप त्याच्यावर कोसळतो। त्यातच विमा कंपन्यांच्या दिरंगाईमुळे आणि प्रशासनाच्या तुटपुंज्या मदतीमुळे त्याचा संघर्ष आणखी वाढतो। परिणामी बळीराजा केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही कोलमडून गेला आहे। धुळे जिल्हा व शिंदखेडा तालुक्यात शेतीचं या बेमोसमी पावसामुळे नुकसान झालंय। या पार्श्वभूमीवर शासन आणि प्रशासनानं दीर्घकालीन उपाययोजनांकडे लक्ष देणं अत्यावश्यक आहे। शाश्वत शेती, हवामानानुसार पिकांची आखणी, पाणी संधारण, साठवणुकीची आधुनिक साधनं आणि जलद नुकसान भरपाई यांसारखे उपाययोजना काळाची गरज बनली आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।